तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम राधे राधे. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं इंटर्नशिप डायरीज पॉडकास्ट सिरीज मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे दिव्या काटे. तर दिव्या, तुझं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये. धन्यवाद प्रवीण. तर इथं आपण इंटर्नशिप डायरीज म्हणजे आपले मित्र आणि मैत्रिणी जिथं इंटर्नशिप केली कंपनीमध्ये, इनपुट सेक्टर असो, FMCG असो या मार्केट रिसर्च, तर त्याचा लर्निंग आणि एक्सपिरियन्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आणि मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर तुझं परत एकदा स्वागत आहे. तर दिव्या, तुझं एक जनरल इंट्रोडक्शन देशील? प्रवीण, जसं तुला माहिती आहे, मी बारामतीची आहे. बारामती सर्वांनाच माहीत आहे, शेतीमध्ये खूप प्रोग्रेसिव्ह आहे आणि पॉलिटिक्सचं सर्वांनाच माहिती आहे. सो मी 10th पण म्हणजे स्कूलिंग माझी तिथेच झाले आणि मी डिप्लोमा केला ॲग्रीमध्ये आणि शिवाय नंतर ग्रॅज्युएशन BSc ॲग्रीमध्ये बारामती कॉलेजला केले. नंतर मी इकडे पुण्यामध्ये शिफ्ट झाले फॉर ॲग्री PGDM इन पुणे बिझनेस. हा, म्हणजे तू आता PGDM करते आणि तू बारामती मधून आहेस. तर आता हा झाला तुझा एज्युकेशन पार्ट. आता मला तुझं इंटरेस्ट आणि हॉबीज सांगशील? माझा फर्स्ट इंटरेस्ट तर हा आहे की फोटोग्राफी मला खूप आवडते. म्हणजे माझे स्वतःचे पण फोटो क्लिक्स करण्याशिवाय नेचर क्लिक्स आवडतात. आणि दुसरा इंटरेस्ट असेल म्हणजे पोएम्स वगैरे बनवते. म्हणजे लाईफवर पोएम किंवा म्हणजे आमच्या घरी छोटे छोटे भावांची माझी मुलं आहेत त्यांच्या रिलेटेड किंवा असे एक कॉमेडी पोएम्स किंवा एक लाईफ रिलेटेड लेसन जे शिकवतील असे रिलेटेड पोएम्स मला बनवायला आवडतात. तर दिव्या, आता तू फोटोग्राफी बद्दल बोललीस की तुला फोटोग्राफी एक पॅशन आहे, तू फोटोग्राफी करायला तुला आवडते. तर फोटोग्राफीसाठी तू कुठे ट्रॅव्हल केला का, सिटीमध्ये नाही तर मग स्टेट्स वगैरे? फोटोग्राफी म्हणजे मी स्पेशली फोटोशूट करते. एक स्पॉट बघून, नेचर स्पॉट किंवा एखादं छान बॅकग्राऊंड असेल अशा ठिकाणी, किंवा मग इतर ठिकाणी आपण कुठे पिकनिकला गेलो तिथे मेन मोठी माझा फोटोग्राफीचा असतो. म्हणजे दिव्या एक नॅचरल फोटोग्राफर आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता तुझं हॉबीज वगैरे आपल्याला माहीत झाल्यात. आता मला हे सांग की तू इंटर्नशिप कोणत्या कंपनीत केली, लोकेशन काय होतं आणि तुला काम काय होतं? येस, मी इंटर्नशिप ॲग्रोकेमिकल कंपनीमध्ये केली. सॉल कॉर्पोरेशन लिमिटेड, ती UPLची सबसिडियरी कंपनी आहे. आणि लोकेशन माझे पुण्याजवळच एक 50 किलोमीटर मंचर म्हणून आहे, तिथे होते. आणि नारायणगाव टेरिटरी दिली होती आम्हाला. आमच्यासोबत आमचे टेरिटरी मॅनेजर मॅम होत्या, समृद्धी निंबोरकर म्हणून, आणि माझी बेस्ट फ्रेंड पण माझ्यासोबत. असं आम्ही दोघींनी तिथे इंटर्नशिप केली. आता दिव्या, तू इनपुट सेक्टरमध्ये इंटर्नशिप केली, म्हणजे आता आपण म्हणतो की हा जो एरिया आहे हा मेन डॉमिनेटेड आहे. म्हणजे तिथं आपण विद्यार्थी नाही तर पुरुष जास्त काम करू शकतो. आता तू एक स्त्री आणि एक लेडीज म्हणून इंटर्नशिप एक इनपुट सेक्टरमध्ये केली, ते पण ॲग्रोकेमिकलमध्ये. तर तुला चॅलेंजेस वगैरे काही फेस झाले का तिथं? चॅलेंजेस मेनली म्हणजे मोटिवेशन आमच्या मॅमकडून भेटलं. त्या पण एक अमरावती एरियामधून होत्या आणि त्यांचं ग्रॅज्युएशन म्हणजे MBA हे मुंबईला झाले. सो त्यांच्याकडे बघून शिकले की एकदम अर्बन एरियामध्ये शिकलेल्या आणि पहिल्यापासून तिथेच अमरावतीमध्ये हे केल्या, पण रुरल एरियामध्ये कसं त्यांनी अप्रोच केला, कशा राहिल्या. फार्मर्स तिथे प्रोग्रेसिव्ह होते बऱ्यापैकी, बट तरी पण एक लेडी म्हणून एक चॅलेंज येतं काय ॲज कम्पेअर टू मॅन. सो त्यांच्याकडे बघून शिकले की एक करू शकते लेडी म्हणून की फार्मरसोबत कसं डील करायचं किंवा एक स्ट्रॅटर्जी असते. एक तुला आता टेरिटरी मॅनेजर एक लेडीज होती, तुला एक मोटिवेशन भेटलं की यांना बघून आपण काम करू शकतो आणि एक पर्स्पेक्टिव्ह भेटतो की पॉझिटिव्ह अप्रोचने तू काम केलंस. आणि सोबत तुझ्या कोण होती आपली बॅचमेट? प्रियंका पाटील. आणि तुम्ही दोघं त्या टेरिटरीमध्ये असाइन होता काम करण्यासाठी. तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कसं वर्किंग आवरमध्ये प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन होतं का, फार्मर मिटिंग्स किंवा त्यानंतर रिटेलरचा अप्रोच, रिस्पॉन्स, रिटेलरला कसे भेटायचे वगैरे? स्टार्टिंगला तर आम्ही पहिल्या वीकमध्ये मॅमसोबतच जात होतो. त्यांनी आमची आधी इंट्रोडक्शन करून दिली. जे आमचे रिटेलर्स होते म्हणजे नारायणगावमध्ये राजेंद्र रिटेलर म्हणून होते किंवा डीलर्स होते जे मंचरमध्ये असताना, त्यांची आमची ओळख करून दिली की हे आमचे आता इंटेन आहेत, 2 महिने येतील असं. मग आमची जेव्हा ओळख झाली तेव्हा आम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत गेला. मग आम्ही नंतर नेक्स्ट वीकपासून आम्ही दोघीच बाईकवर स्कूटीवरती जायला लागलो त्यांच्याकडे की आम्ही अशा कंपनीमधून आलो. ते आम्हाला फर्स्ट ह्याच्यातच ओळखून गेले की हे समृद्धी मॅमचे एक इंटर्न म्हणून आहेत, सॉल्वमधून येतात असे. आता मला सांग की इंटर्नशिप करताना मुलांचं एक असं असतं की कोणीतरी सोबत असतं, नाहीतर मग लोकेशन्स भेटतं त्यांना लवकर, कारण गुगल मॅप वगैरे वापरतात ते, लोकेशन त्यांना एक 2-3 दिवसात कळून जातं. पण मुलींच्या बाबतीत मला असं वाटतं की लोकेशन, आता तू दुसऱ्या टेरिटरी होती नारायणगाव टेरिटरी, तुझं गाव बारामती, तिथलं लोकेशनच्या बाबतीत तू ठाम आहेस. पण एक नवीन टेरिटरी तू जात असताना तिथं लोकेशन वगैरे म्हणून एखादा गाव जर तुला बघायचं असेल की हा गाव तुला व्हिजिट करायचं, पण गाव तू ऍक्च्युअल बघितलं नाही आणि रोड तुला माहित नव्हतं, मग ते तू कसं शोधत होते?
फर्स्टली आमच्याकडे जी स्कूटी होती ती ओला होती, त्यावर आम्ही मॅप टाकून जात होतो. आणि जे फार्मर्स जे राहत होते ते एकदम गावागावांमध्ये, म्हणजे ते रोड एकदम छोटे, कॅनलच्या साईडचे रोड किंवा असे खराब रोड होते. सो त्यावेळेस आम्ही रिटेलर्स जे असायचे तेच आमच्यासोबत यायचे. ते म्हणायचे आम्ही जातो, तुम्ही दोघी नका जाऊ सेपरेट, आम्ही तुमच्यासोबत येतो. तो त्यांचा सपोर्ट असायचा, त्यांच्यासोबत आम्ही जायचो आणि ते स्वतःच त्यांच्या शेतात घेऊन त्या पिकाबद्दल माहिती सांगायची. म्हणजे कोबी असो, टोमॅटो वगैरे, भाजीपाला पिके असं तेच माहिती सांगत होते आम्हाला. म्हणजे चॅलेंजेस तू वगैरे जास्त काही फेस केले नाही तुला? गाव वगैरे पण फार्मर रिटेलर्सचे, ते गाव खूप प्रोग्रेसिव्ह होतं शेतीच्या बाबतीत आणि फार्मर्स वगैरे म्हणजे सगळे लोक तिथले चांगले होते की आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आणि शेवटपर्यंत ते आमच्यासोबत. बरोबर. आता तू इंटर्नशिप आपल्या ॲग्री इनपुट सेक्टरमध्ये केली, पण सुरुवातीला जेव्हा इंटरव्ह्यूचा पिरियड होता, ह्या कंपनीसाठी तुला इंटर्नशिपसाठी कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले होते? इंटर्नशिपसाठी आम्हाला मेनली तरी होम क्रॉप कोणतं आहे तुमचं. मग मी सपोज सांगितलं शुगर केन, मग त्यामध्ये चॅलेंजेस काय फेस करतात, म्हणजे शुगर केन म्हणजे पेस्ट किंवा डिसीज त्याबद्दल विचारलं, किंवा बॉटॅनिकल नेम्सपासून पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली. सेकंड क्रॉप ग्रेप्सबद्दल सांगितलं. मग बाकी एक मेन क्वेश्चन आम्हाला विचारला की तुम्हाला लोकेशन आम्ही विदर्भ किंवा मराठवाडा त्या साईडचं दिलं तर तुम्ही कम्फर्टेबल आहात का. आम्ही तिघी जणींनी इंटरव्ह्यू दिला होता, तिघी पण हो बोललो. तो लोकेशन होतं बुलढाणा, असा विषय झाला. पण नंतर आम्हाला सॉल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीची ऑफर आली. मग ते सागर सरांनी त्या मॅम सोबत बोलून हे केलं. सो आणि स्टायफंड वगैरे किती होता तुम्हाला? स्टायपेंड नव्हता आम्हाला. म्हणजे स्टायफंड तुला तेवढं मला असं वाटतं की लर्निंग फेज मध्ये तेवढा महत्वाचा नसतो, एक आपल्याला एक्सपिरियन्स भेटणं खूप गरजेचं आहे. माझा तरी मेन मोटिव्ह हाच होता की पर्सनली मला स्टायपेंड नको होता, की जर कंपनी चांगली भेटली, MNC कंपनी असेल, एक्सपिरियन्स चांगला असेल आणि लोकेशन पण आपल्या पुणे सातारा भागातला असेल तर स्टायपेंड नसला तरी चालेल. एक कंपनी चांगली हवी आणि एक्सपिरियन्ससाठी 2 महिन्यात असेल की ते आपण कमवणार आहोत. सो एक्सपिरियन्ससाठी फक्त पाहिजे होते. वा, म्हणजे दिव्याचा अप्रोच मित्रांनो खूप भारी आहे, कारण तिचा पर्स्पेक्टिव्ह आणि अप्रोच आपण बघितला की सुरुवातीला तिला स्टायफंड वगैरेची गरज नाहीये. तिचा अप्रोच असा होता की एक लर्निंग आणि एक एक्सपिरियन्स आपल्याला MNC कंपनीमध्ये भेटतंय, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इनिशियल फेजला आपण म्हणू शकतो ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असो, आपल्याला MNC कंपनीमध्ये इंटर्नशिप भेटणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. दिव्याला ती MNC कंपनीमध्येच भेटली आणि तिनं खूप भारी काम केलंय. तर मित्रांनो, दिव्यानी इंटर्नशिप एक्सपिरियन्स आणि लर्निंग खूप भारी सांगितलंय. तिनं काम वगैरे कसं केलं त्या टेरिटरीमध्ये ते तिनं सांगितलंय, पण ॲक्च्युअल काम तिनं कसं केलं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. म्हणजे प्रेक्षकांना देखील समजेल की एक प्रोडक्ट पिचिंग कशी असते इनपुट सेक्टरमध्ये, आणि तिनं जे काम केलंय ते पण आपल्याला ॲक्च्युअल माहीत होऊन जाईल. तर आपण आता प्रोडक्ट पिचिंग करूयात. मी बनणार शेतकरी आणि ती कंपनीची एम्प्लॉई, तर बघूया कसं होत आहे ते. नमस्कार, मी सॉल कॉर्पोरेशन लिमिटेडमधून आले आहे. नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे शेती आहे? शेती आहे. किती एकर आहे आणि काय? आता माझ्याकडे 2च एकर आहे. अच्छा. आणि शेतीमध्ये काय सध्या कोणतं पीक घेतलं आहे? आता आम्ही दरवर्षी प्रमाणे ऊसच घेतो. हां. तर किती महिन्याचं झालं आहे तुमचं? ती झालंय 4 महिन्याचं. म्हणजे कशी आहे ग्रोथ वगैरे? ग्रोथ वगैरे चांगली आहे. मी तेवढा बघत नाही, माझा पोरगाच बघतो. पण 86-032 ही व्हरायटी आम्ही लागवड केली. अच्छा, चांगली आहे व्हरायटी. आणि वीड्स वगैरे काही आले आहेत का? म्हणजे वीड्स जनरली जे लवाळ वगैरे ऊसामध्ये जास्त करून आढळून येतो, तर त्यासाठी तुम्ही कुठले तणनाशक आतापर्यंत यूज केलं किंवा काही रिझल्ट वगैरे? आता मला एवढं माहित नाही त्यामधलं, पण एक सेल्स एक्झिक्युटिव्ह वगैरे कंपनीचे माणसं येतात, ते चिठ्ठीवर लिहून देतात. मग आम्ही दुकानाकडे जातो, इथं गावातच त्यांच्याकडून घेतो आणि तेच फवारून घेतो. मग कोणता आहे तुमचं, म्हणजे रिटेलर कोणता आहे तुमचा? तुम्ही जनरली आता बोलला जातात तर कोणत्या ह्याच्याकडे जाता तुम्ही? आता आमच्या गावामध्ये आहे श्रीराम कृषी सेवा केंद्र, त्याच्याकडून घेतो. अच्छा. तर आमच्याकडे आहे एक त्रिशूळ हर्बिसाइड म्हणून आहे, स्पेशल म्हणजे शुगर केनवरतीच आहे, जे तुम्ही 4-5 महिन्याचं झाल्यानंतर त्यात येतो. जो लवाळा मेन असतो त्यामध्ये आमच्याकडे 2,4-D जो कंटेंट आहे तो त्यावर चांगलं काम करतो. आणि शिवाय ट्रायमॉलिक्युल आहे, असं म्हणजे बाकी कोणत्या कंपनीकडे नाही आहे. UPL कडे आहे, बट आमचा तो कॉम्पिटिटर असला तरी प्राइसिंग वगैरे आमची बऱ्यापैकी आहे. सो 2,4-D आहे, त्यात मेट्रिब्युझिन आहे आणि पायरोजिसल्फिरॉन आहे, जे तुमचे ग्रासी लिव्ज असतात किंवा जे अमरॅन्थस टाईप आपण म्हणतो त्या टाईपचे, किंवा ब्रॉड लिव्ज पण असतात जे सायप्रस रोटुंडस म्हणजे लवाळा किंवा नटमॅग वगैरे आहे, त्यावर ते चांगले इफेक्टिव्ह आहे. जेणेकरून जे हर्बिसाइड जर यूज केले जर कंट्रोलमध्ये येऊ शकतात वीड्स वगैरे, त्याच्यामुळे तुमच्या क्रॉपची हेल्थ किंवा ग्रोथ चांगली होऊ शकते आणि एकंदरीत तुमचं उत्पादन तुम्हाला चांगलं मिळू शकतं. काही दुकानावर भेटेल का? हां, तुम्ही जे तेच त्यासाठी विचारलं मी, जे रिटेलर आहे तुमचे तिथे आहे, आम्ही प्रोडक्ट त्यांना सांगितले आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे तिथे करू शकता किंवा डायरेक्ट आता गेलं तरी तुम्हाला भेटून जाईल. सध्या सॅम्पल म्हणून तुम्ही यूज करू शकता, म्हणजे 1.2 किलोचं भेटतं, बट 120 ग्रॅमचं जे आहे पॅकेट ते तुम्ही 15 लिटरच्या पंपसाठी. बस दिव्या प्रोडक्ट पिचिंगच्या बाबतीत खूप भारी आहे, कारण तू कंटेंट ट्रायमॉलिक्युल सांगितलंय. प्रोडक्ट पिचिंग म्हणजे USP जो आहे तुझा प्रोडक्टचा, तुमच्या कंपनीचा प्रोडक्टचा, तू खूप भारी सांगितलाय.
सुरुवातीपासून तू एक म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन घेतली फार्मरची, की कोणता क्रॉप आहे, किती एकर लँड आहे, कोणती व्हरायटी लागवड करतात. त्यानंतर जे तू वीड्स सांगितले ऊसामध्ये येणार त्याचा तू एक डिस्ट्रीब्युशन सांगितलंय. त्यानंतर आपण कसं कंट्रोल करू शकतो, त्यानंतर तुझ्या प्रोडक्ट कसं काम करणार आणि बेनिफिट्स फार्मरला सुद्धा प्राइस मध्ये सांगितलंय, की कॉम्पिटिटर अनालिसिस तू सांगितलं की प्राइस मध्ये सुद्धा. तर तुझा अप्रोच आणि पर्स्पेक्टिव्ह खूप भारी होता. आणि मला असं वाटतं की प्रोडक्ट पिचिंग तुझी इंटर्नशिप केली आता आपल्या इनपुट सेक्टरमध्ये, तर प्रोडक्ट पिचिंग तुला खूप भारी शिकायला भेटलंय आणि खूप भारी तू प्रोडक्ट पिचिंग केली. तर मला असं वाटतं की इनपुट सेक्टरमध्ये तू आता लॉंग टर्म करिअरसाठी बघतेस का? नाही, सध्या तरी नाही बघत. डेस्क जॉबच करेल. जे इनपुट सेक्टरमध्ये इंटर्नशिप केली ते फक्त मला एक माझा स्वतःचा एक्सपिरियन्स वाढण्यासाठी, किंवा जे कम्युनिकेशन स्किल्स आहेत, किंवा एक म्हणतात ना ग्राउंड लेवलला गेल्यावर जास्त एक्सपिरियन्स येतो ॲज कम्पेअर टू डेस्क जॉब. सो त्यासाठी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्ससाठी मी ग्राउंड लेवलला जाऊन ते इंटर्नशिप केली. असं काही फ्युचरमध्ये नाही, डेस्क जॉबच करेल. ओके. तर दिव्या, तू तुझा इंटर्नशिप एक्सपिरियन्स खूप भारी सांगितला आहे. तर परत एकदा तुझा धन्यवाद आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आल्याबद्दल. प्रवीण, तुझं पण धन्यवाद. तू मला इथे बोलवलं आणि माझा इंटर्नशिप एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी तू मला चान्स दिलास. थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, इंटर्नशिप डायरीचा हा पॉडकास्ट, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भरपूर मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.